नाश्त्याला बनवा असे धिरडे जे अतिशय पौष्टिक आहेत, लहान मुलांनाही खूप आवडतील. तुम्ही शॉर्ट ब्रेकमध्येही हे धिरडे देऊ शकता. इतके सुंदर तयार होतात. मला विश्वास नाही बसणार, पण केळ्यापासून आपण अगदी 15 मिनिटांमध्ये अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवू शकतो. इथे मी केळीची सालं काढून घेतली आहे. साधारण 2 केळी घेणार आहे आणि 2 केळ्यांची सालं काढून ही तोडून मिक्सरमध्ये घालायची आहेत आपल्याला. आपल्याला ह्याच्यामध्ये इथे कुठल्याही प्रकारचा सोडा वापरायचा नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची वेगळी पिठं वापरायची नाहीये. फक्त गव्हाच्या पिठापासूनच हे तयार होणार आहे. केळी आणि गव्हाचं पीठ हे 2 महत्त्वाचे इन्ग्रीडियंट ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहेत. आता 2 केळी याच्यामध्ये कट करून टाकल्यानंतर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे 3 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे. नंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. पण आधी काय करायचं, थोड्या वेळ आधी एकदा चेक करून घ्यायचं पाणी किती आहे. जास्त म्हणजे पातळ करायचं नाहीये आपल्याला. म्हणून आधी थोडंसं घालून मग नंतर थोडं-थोडं पाणी करून आपल्याला बारीक करून घ्यायचं हे मिश्रण. खूप जास्त पातळ झालं तर मग धिरडे व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालूनच तुम्ही हे मिश्रण बारीक करायचंय. हे मात्र लक्षात ठेवा. हे बघा या थिकनेसमध्ये असं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. इथे तुम्हाला साखर घालायची असेल गुळाच्या ऐवजी, तर तुम्ही साखरही घालू शकता. कोणी मधही घालतं. मध घातलं तरी चालू शकतं. आता हे मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं. बाउलमध्ये हे मिश्रण सगळं काढून घेतल्यानंतर आहे ना, आता समजा जर का तुमचं चुकून पातळ झालं असेल, तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वाढवून ते परत घट्ट करू शकता. पण फार जास्त पातळ झालं, तर ते घावन व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे हे मात्र लक्षात ठेवा, की मिश्रण हे असं या पद्धतीने घट्ट पाहिजे. एवढं घट्ट पाहिजे हे. आता हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं 5 मिनिटं आहे ना, मिक्सरने थोडंसं फेटून घ्यायचं. म्हणजे कसं होतं थोडंसं मिश्रण हलकं होतं आणि जेव्हा आपण धिरडे बनवू ना, तेव्हा त्याला छान जाळी पडते. आता गोड पदार्थ म्हटलं की थोडीशी चिमूटभर मीठ लागतंच. त्यामुळे चिमूटभर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालायची. खूप सुंदर सुगंध येतो. त्यामुळे अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालायची. आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. आता काय करायचं, पॅनला तूप लावून घ्यायचं. तूप किंवा तुम्ही बटर काहीही लावू शकता. पण बटर कसं असतं, थोडंसं खारट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे शक्यतो चांगलं तूप घ्या. चांगल्या तुपाने छान असा खमंगपणा येतो धिरड्यांना. त्यामुळे शक्यतो चांगलं तूप वापरा. आणि हे धिरडे फार पातळ करत बसायचं नाही. पातळ करत बसलात तर ते उलटताना वगैरे त्रास होईल. त्यामुळे थोडंसं जाडसर असंच आपल्याला हे करायचंय, पसरवून घ्यायचंय. फक्त एकसारखं सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जसं मी आत्ता पसरवतेय ना, सेम अशा पद्धतीने. 1-2 मिनिटं हे व्यवस्थित असं छान शिजू द्यायचं. लगेचच पलटण्याची घाई करायची नाही, नाहीतर ते तुटतील. छान व्यवस्थित शिजलं ना 2 मिनिटं, की मग नंतर हे असं पलटून घ्यायचं. हे बघा. खूप छान असं तयार होतं, पटकन तयार होतं, फार काही वेळ लागत नाही. तुम्ही अगदी मुलांच्या सकाळ-सकाळी डब्यामध्ये शॉर्ट टिफिनला पण हे धिरडं असं देऊ शकता. आता इथे बघा एका साइडने छान असते पोळीसारखं दिसते. वरून अजून थोडंसं तूप लावून घ्यायचं. खूप खूप तूप असेल ना, खमंगपणा अप्रतिम येतो ह्याला. हे तुम्ही मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये पण देऊ शकता. आता मी अजून एक इथे धिरडं तुम्हाला घालून दाखवते. हे साधारण ह्या थिकनेस प्रमाणे तुम्ही जर का पीठ मळलत ना, तर 100% धिरडे तुमचे चुकणार नाहीत. आणि बनवायला अतिशय 5 मिनिटांमध्ये अगदी सोपे आहेत आणि 5 मिनिटांमध्ये तयार होतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा हे दुसरं धिरडंही आपलं तयार झालं. खायला खूप अप्रतिम लागतं. बनवायलाही सोपं आहे आणि लहान मुलांना तर 100% आवडेल एवढं सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती सुंदर असे आपले सगळे धिरडे तयार झाले. अशा पद्धतीने केळ्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून तुम्ही गोड जर का धिरडे बनवलेत ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता होतो आणि खूप छान लागतो.